आम्हाला काय माहित तुझा नवरा कुठे आहे ते? पडला असेल दारू पिऊन कुठल्या तरी बारमध्ये. पण बाबा त्यांना जाऊन 8 दिवस झालेत. त्यांनी काही सांगितलं कुठे जातो म्हणून? नाही. निदान फोन तरी नाही. तू एक काम कर, तू घरी जा. नशा उतरली, डोकं ठिकाणावर आलं ना की येईल घरी तो. जा तू. एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर साहेब, मला तक्रार नोंदवायची होती. प्लीज बसा. थँक्स. काय झालं? माझे पती गेले 10 दिवस झाले घरी आलेले नाहीयेत. गाडेकर सर, यांची तक्रार नोंदवा. बोला. गेल्या 10 दिवसापासून माझे पती बेपत्ता आहेत. त्यांचं नाव? सागर दीक्षित. पत्ता? C14 पद्मा सोसायटी, खीरानगर, सांताक्रूज वेस्ट. तुमचं नाव? सारिका दीक्षित. केव्हापासून बेपत्ता आहेत? म्हणजे तारीख सांगू शकाल? 6 नोव्हेंबर. वर्ण कसा होता? गोरा, उजळ. दिसायला कसे होते? आय मीन शारीरिक बांधा? मध्यम. ते घरातून गेले तेव्हा त्यांचे कपडे कसे होते? काळी पॅन्ट आणि ग्रे कलरचा कोट. जस्ट अ मिनिट. गाडेकर वय मला सांगा, तुमच्या नवऱ्याचं वय काय होतं? 33. हे बघा, त्यांची आणखी काही ओळख सांगता येईल का? ओळख किंवा शरीरावरची खूण वगैरे असं नाही सांगता येणार, पण मी त्यांचा फोटो आणलाय बरोबर. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? तुम्ही पाहिलात का त्यांना कुठे? हे बघा मिसेस दीक्षित. काय झालं? प्लीज मला यांच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगा. म्हणजे यांचा बॅकग्राऊंड, यांचे कोणाशी संबंध वगैरे. खरं सांगू का, ते बाहेर काय करायचे, कोणाकोणाशी त्यांचे संबंध होते, कोणाला भेटायचे, मला याच्याविषयी कधीच त्यांनी काही सांगितलं नाही. बरं, ते बाहेर गेले तेव्हा कोणाचा फोन वगैरे आला होता? एवढं नाही आठवत मला. त्यांचं कोणाशी वय, दुश्मनी वगैरे? नाही, कोणाशीच नाही. नाही तसं वैरी वगैरे कोणाशी नाही, पण सासऱ्यांनी त्यांच्या संपत्तीतून आम्हाला बेदखल केल्यामुळे ते खूप टेन्शनमध्ये होते, एवढं मात्र खरं. तुमच्या कुटुंबात एकूण किती सदस्य आहेत? इथे सांताक्रूजला आम्ही 2घच जण असतो, पण तसं एकूण 5 जण. माझ्या सासऱ्यांनी माझ्या मिस्टरांना दत्तक घेतलं तेव्हा ते 8 वर्षाचे होते, आणि त्यानंतर 2 वर्षांनी माझ्या सासऱ्यांना मुलगा झाला. म्हणजे कुटुंबात एकूण 5 जण होता. मी, सासू सासरे, माझे मिस्टर, माझे दीर आणि मी. लग्नानंतर सासऱ्यांनी आम्हाला दुसरा फ्लॅट घेऊन दिला सांताक्रूजला. तेव्हापासून आम्ही 2घं तिथे राहतो. तुमचा दीर व तुमचे सासू सासरे तुमच्या पतीशी कसे काय वागत होते? अगदी व्यवस्थित. म्हणजे माझ्या सासऱ्यांनी माझ्या मिस्टरांना दत्तक घेतले याची कधी जाणीवही होऊ दिली नाही. सख्या मुलाप्रमाणे त्यांना वागवलं. माझे दीरही त्यांच्यावर सख्या भावाप्रमाणे प्रेम करायचे. माफ करा मिसेस दीक्षित, मला सांगायला अतिशय दुःख होतंय की तुमचे पती आता हयात नाहीये. काय? म्हणजे कोणीतरी निर्घुणपणे त्यांचा खून केलाय. नाही इन्स्पेक्टर साहेब, नाही सांगा, खोटे म्हणून प्लीज. अरे मॅडम, हे खरं आहे. काय झालंय? नाही इन्स्पेक्टर साहेब, असं नाही होऊ शकत. खरं आहे मॅडम. नाही साहेब, माझ्या दादाची कोणाशीही दुश्मनी नव्हती, कारण तो स्वभावाने खूपच चांगला होता. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही, माझा मुळीच गैरसमज झालेला नाहीये. जी घटना घडली ते कठोर सत्य होतं. मिस्टर दीक्षित, सागरला असं अचानक संपत्तीतून वगळण्याचं कारण मला समजू शकेल? मी
सागरला संपत्तीतून वगळलं ही गोष्ट खरी आहे, पण त्याऐवजी त्याची बायको सारिका हिला मी माझ्या संपत्तीचा वारसदार नेमलेला आहे. पण ही गोष्ट मी आणि माझी बायको दोघांनाच माहित होती. तुम्ही असं का केलं? काही कारण? कारण साधा आहे हो इन्स्पेक्टर साहेब, तो सुधारावा म्हणून. वाटेल तितके आणि वाटेल तसे पैसे उधळत होता तो. वारंवार मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो काही सुधारला नाही. आणि म्हणून पूर्ण विचारांती आम्ही निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला या. तुमचं तसं स्टेटमेंट मी तिथं रेकॉर्ड करतो. बहिणी, तुम्ही कुठे निघालात? दादा आम्हाला तर कायमचं सोडून गेला. निदान तुम्ही तरी आम्हाला सोडून जाऊ नका. थांब बेटा, थांब. हे बघ, काही चुकलं असेल आमचं तर आम्हाला क्षमा कर. तुला माहिती आहे, आम्ही सागरला कधीच अंतर दिलेलं नव्हतं. तो आमच्यातून निघून गेलाय हे खरंच वाटत नाही. हो, तो आमच्या सगळ्यांचा लाडका होता. तुषारवर त्याचं जीवापाड प्रेम होत. जणू राम लक्ष्मणाची जोडीच होती ती. सुनबाई सासू म्हणून नव्हे, आई म्हणून मुलीसारखी जपणूक करी. सुनबाई, तू निराधार नाही आहेस ग. तू इथेच राह आपल्या माणसात, आमच्यासाठी. गाडेकर, मिस्टर दीक्षित आणि संपत्तीसाठी जर का सागरचा खून केला असता तर त्याच्या पत्नीला त्यांनी आपल्या संपत्तीचा अर्धा वारस केला नसता. राईट सर. मला या प्रकरणात काहीतरी काळबेरं आढळत आहे. गाडेकर सर. तुम्ही डॉक्टर सत्यजितच्या घराची व्यवस्थित झडती घेतली ना? यस सर. पण मला त्यांच्या घरामध्ये कुठलीही अशी डायरी आढळली नाही की ज्यामध्ये त्यांनी सांगितलेला बाईकचा नंबर होता. ओह शिट.